नमस्कार, मी गौरव मुठे लोकसत्तामध्ये तुमचं स्वागत करतो. कर्ज हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येकजण काही ना काही कारणाने कर्ज घेत असतो आणि कर्ज घेताना बऱ्याचदा EMI चुकतात आणि त्याचा परिणाम जो होतो तो सिबिल स्कोअरवर होतो. त्यामुळे हा सिबिल स्कोअर आपल्याला चांगला हवा, जेणेकरून पुढच्या वेळेस आपल्याला कमी दराने कर्ज मिळू शकतं. अशा बऱ्याच प्रश्न आणि यांची उत्तरं आज आपण घेणार आहोत. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाला इथे बोलवलं आहे, भूषण पडकील सर, जे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आहेत ट्रान्स युनियन सिबिलचे. तर आज त्यांच्याकडनं आपण या प्रश्नांची सगळी उत्तरं घेणार आहोत की सिबिल स्कोअर कसा सुधारला जाऊ शकतो. शिवाय जर सिबिल स्कोअरमध्ये काही चुका असतील तर त्याचं वादविवाद किंवा ते कशाप्रकारे सुधारल्या जाऊ शकतील, अशा अनेक प्रश्नांची आणि जे तुम्हाला रोजच्या डेली आयुष्यामध्ये पडतात अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण सरांकडे घेणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे. गौरव, धन्यवाद ह्या चर्चेमध्ये ट्रान्स युनियन सिबिलला आमंत्रित केल्याबद्दल. सर, आजचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, सिबिल स्कोअर म्हणजे काय आणि तो कशा पद्धतीने ठरवला जातो? व्हेरी गुड क्वेश्चन टू स्टार्ट द डिस्कशन. आणि गौरव, बिफोर वी स्टार्ट अंडरस्टँडिंग सिबिल स्कोअर, पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की सिबिल काय आहे, राईट, आणि त्याच्यानंतर सिबिल स्कोअर. जर आपण मागची 25 वर्ष बघू तर भारताच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये कंप्लीट चेंज आलेला आहे, राईट. वी आर वन ऑफ द टॉप 5 इकॉनॉमीज इन द वर्ल्ड. आणि अर्थव्यवस्थेमध्ये जी समृद्धी आलेली आहे त्याचं मोठं कारण म्हणजे आपल्या कर्जव्यवस्थेमध्ये जी समृद्धी आलेली आहे, बरोबर. कारण जेव्हा बिझनेसेस अँड इंडिव्हिज्युअल्स प्रोग्रेस करतात तेव्हा इकॉनॉमी पण प्रोग्रेस करते. आणि त्या प्रोग्रेसमध्ये आपण मोस्ट ऑफ अस आर कमिंग फ्रॉम मिडल क्लास, राईट. आणि नॉट ओन्ली फॉर इंडिव्हिज्युअल्स पण बिझनेसना पण त्यांची ग्रोथ मार्फतच होते, राईट. बिकॉज त्यामुळे त्यांना कॅपिटल मिळतं ॲट अ इंडिव्हिज्युअल लेवल और ॲट अ कंपनी लेवल. आणि आपण ते प्रोग्रेस सार्थ करू शकतो, राईट. ह्या 25 वर्षाच्या समृद्धीमध्ये ट्रान्स युनियन सिबिलचा मोलाचा वाटा आहे. पण 25 वर्षापूर्वी ट्रान्स युनियन सिबिलची स्थापना झाली ॲज इंडियाज फर्स्ट क्रेडिट ब्युरो और क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी ॲज वी कॉल इट. आणि आज सिबिल स्कोअर किंवा सिबिल रिपोर्ट हे अक्षरशः घरोघरी एव्हरीबडी, इट्स अ हाऊस होल्ड नेम, बरोबर. आणि सिबिल स्कोअर इज सिनॉनिमस विथ क्रेडिट स्कोअर. जर एखाद्याला आपला क्रेडिट स्कोअर जाणून घ्यायचा आहे तर दे चेक सिबिल स्कोअर, राईट. आणि खरोखरच विथ ट्रान्स युनियन सिबिल देर इज लॉट ऑफ वर्क विच हॅज हॅपन्ड. आज आम्ही मोर दॅन 7,500 फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स बरोबर काम करतो. बँक्स, प्रायव्हेट पब्लिक बँक्स, लार्ज नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीज, लॉट ऑफ स्मॉलर बँक्स लाईक रिजनल रूरल बँक, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, आम्ही सगळ्यांबरोबर काम करतो. फिनटेक्स, न्यू एज फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हायडर, त्याच्याबरोबर काम करतो. आणि जेव्हा एखाद्या कर्जासंदर्भात जी माहिती असते ती हे सारे इन्स्टिट्यूशन्स आम्हाला सबमिट करतात ऑन अ मंथली बेसिस आणि आता इनफॅक्ट फोर्टनाईटली बेसिस. आणि जवळपास इन नियर फ्युचर, इन 4 to 6 months, you will start seeing that all of these institutions, they are submitting this information in weekly. म्हणजे ही इन्फॉर्मेशन आमच्याकडे वीकली येते, राईट. ॲट सिबिल वी आर कस्टॉडियन ऑफ दिस क्रेडिट इन्फॉर्मेशन. टेक्निकली वी कॉल इट क्रेडिट इन्फॉर्मेशन. आणि ह्याच्यामध्ये काय होतं ते आपण जाणून घेऊ ॲज वी गो फॉरवर्ड. पण ही क्रेडिट इन्फॉर्मेशन जेव्हा आमच्याकडे येते तेव्हा युझिंग आवर प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी, युझिंग आवर अल्गोरिदम्स, right, we store this information and then we present it in a form of credit information report, credit report जे आपण म्हणतो. So that's a CIBIL credit information report at for consumers. आणि summarizing this credit information in form of a numeric summary, right, which is between 300 to 900. मराठीमध्ये 300 ते 900च्या मध्ये हा नंबर असतो. That is your credit score, popularly known as CIBIL score, right. So that's a CIBIL score for you, and that was your question, right.
सर, या तुमच्या त्या बोलण्यातनं 2 पॉईंट आले. एक प्रश्न मी नंतर विचारणार होतो, पण तो आताच विचारतो. आणि सुरुवातीला मला आता असं सांगावंसं वाटतं, की आजकाल जेव्हा लग्न ठरतात, तेव्हा बरोबर. सुद्धा एकदा विचारलं जातं, की याचा सिबिल स्कोर, मुलाचा सिबिल खरोखरच. स्कोर पण बघा. आणि तो बघितला पण पाहिजे असंही वाटतंय. म्हणजे त्याचं बिहेवियर, फायनान्शियल बिहेवियर पण कसं आहे ते कळू शकतं. 100%. तुम्ही जे उत्तर दिलं त्याच्यावरून पुढचा प्रश्न होता, की ही वीकली बेसिसवर तुम्हाला जी काही माहिती बँका, इन्स्टिट्यूशन्स देतात, पण हे किती सिक्युअर असतं किंवा याची गुप्तता किती पाळली जाते तुमच्याकडे? म्हणजे ही बाहेर जाऊ शकते का? कोणाला माहिती मिळू शकते का? गुड क्वेश्चन. ह्याच्यामध्ये पूर्णपणे डेटा प्रायव्हसी, डेटा सिक्युरिटी चे ॲस्पेक्ट्स आर कवर्ड, both from bank side and from TransUnion CIBIL side, right? And over a very secured medium, this data is transferred. ठीक आहे. तर त्यामुळे ह्याची पूर्णपणे खात्री घेतली जाते ऑन डेटा प्रायव्हसी अँड डेटा सिक्युरिटी, राईट? सर, तर क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आणि सिबिल याच्यातला फरक काय? ओके. आपण जाणून घेऊया नाव लिटल मोर अबाउट क्रेडिट स्कोर. म्हणजे क्रेडिट स्कोर आहे काय? सगळ्यांना माहिती आहे की क्रेडिट स्कोर इज बिटवीन 300 to 900 किंवा 300 ते 900च्या मध्ये आहे, राईट? आपण क्रिकेट क्रेझी नेशन आहोत, त्यामुळे स्कोर आपल्याला समजतो. जर स्कोर जास्त असेल तर तो तेवढा चांगला, राईट? सो जर तुमचा स्कोर 900च्या जवळ असेल तर तुमचा स्कोर चांगला आहे. मग तुमचा स्कोर चांगला म्हणजे काय? जेव्हा बँक तुम्हाला लोन देतात तेव्हा त्या लोन प्रोसेसच्या केंद्रस्थानी आहे सिबिल स्कोर, राईट? आणि जेव्हा तुमचा सिबिल स्कोर जास्त, तेव्हा तुम्हाला लोन जास्त फेवरेबल कंडिशन्समध्ये मिळतात, राईट? इन टर्म्स ऑफ टेन्युअर, इन टर्म्स ऑफ इंटरेस्ट रेट, राईट? हे सगळे सुविधा तुम्हाला प्राप्त होतात आणि तुमचं अप्रुव्हल पण स्पीडी होतं, राईट? जेव्हा स्कोर 300च्या जवळ असतो तेव्हा बँकांच्या दृष्टिकोनातनं द रिस्क असोसिएटेड विथ दॅट कन्झ्युमर इज लिटल हायर, राईट? सो बट क्रेडिट रिपोर्ट नाव, दिस इज क्रेडिट स्कोर. आता आपण जाऊया क्रेडिट रिपोर्टवर. आता क्रेडिट रिपोर्ट म्हणजे क्रेडिट रिपोर्ट इज अ कम्प्लीट डिटेल ऑफ युअर क्रेडिट इन्फॉर्मेशन. ह्याच्यामध्ये असतं काय काय? आता क्रेडिट रिपोर्टमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमची पर्सनल आयडेंटिफिकेशन, दॅट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन इज देअर. जसं तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस किंवा तुमची आयडेंटिफिकेशन डिटेल, लाईक what are the IDs that you have submitted? Those details are there that you have submitted to banks, right? For us to identify the right person, that information is there in the credit report. मग त्याच्यानंतर एक छोटीशी समरी असते, in terms of your performance, loan performance, overall outstanding amount, overall loan facilities given. आणि त्याच्यानंतर मग आपण क्रेडिट रिपोर्टमध्ये डिटेलमध्ये जातो. What kind of credit cards you have? What is the outstanding balance on that credit card, right? What is the what is the how has been your performance in terms of credit card? तुम्ही एखादं पेमेंट किंवा एखादं इन्स्टॉलमेंट मिस केलंय का, राईट? किंवा एखादं लोन आहे आपल्याकडे, सगळे तुमचे लोन विल अपिअर ऑन द क्रेडिट रिपोर्ट, राईट? आणि त्याच्यामध्ये लोन परफॉर्मन्समध्ये पण तुम्हाला दिसतं तुम्ही वेळेवर त्याची परतफेड केलेली आहे तर ते तुम्हाला दिसतं, पण एखादा हप्ता तुम्ही मिस केला आहे, किती दिवसांपर्यंत तो थकीत होता ते पण त्याच्यामध्ये तुम्हाला अक्षरशः थोडक्यात फायनान्शियल बायोडेटा असतो, पूर्ण फायनान्शियल बायोडेटा असतो. आणि नॉट लिमिटेड टू दॅट, तुम्ही अक्षरशः जी लोनच्या मार्फत लोनसाठी जी चौकशी केली आहे बँकांकडे ती पण तुम्हाला त्याच्यामध्ये दिसते, राईट? किंवा एखाद्या कर्जासाठी तुम्ही ॲप्लिकेशन केलं तर त्याची जी इन्क्वायरी केली आहे, जेव्हा तुम्ही बँक्सने ॲप्लिकेशन करता तेव्हा बँक्स आमच्याकडे येतात तुमचा क्रेडिट रिपोर्टसाठी, तर ती इन्क्वायरी ऑल्सो गेट स्टोअर्ड ऑन द क्रेडिट रिपोर्ट. तर हे सगळे एलिमेंट तुम्हाला क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसतात, राईट? आणि ह्या सगळ्या एलिमेंट्सची एक जी समरी आहे ती तुम्हाला क्रेडिट स्कोअरमध्ये दिसते. तर दॅट्स द डिफरन्स बिटवीन क्रेडिट स्कोअर अँड क्रेडिट रिपोर्ट. ओके. हा जो क्रेडिट सिबिलचा स्कोर आहे हा नेमका कशावरून ठरवला जातो? व्हेरी गुड क्वेश्चन. आणि हा क्वेश्चन अक्षरशः म्हणजे सगळ्यांच्या डोक्यामध्ये आहे, प्रत्येकाला पडलेला प्रश्न. ऑफकोर्स. कारण वन्स यू स्टार्ट वर्किंग असं रिअलायझेशन होतं. बऱ्याच वेळा मी लोकांशी जेव्हा बोलतो थ्रू व्हेरियस मीडियम्स, बऱ्याच वेगवेगळ्या माध्यमांतर्फे हा प्रश्न कायम येतो. कारण अक्षरशः सिबिल स्कोअर किंवा सिबिल रिपोर्ट रेफर केला जातो एव्हरी सिंगल मंथ, एव्हरी सिंगल इयर फॉर व्हेरियस रिझन. यू मेन्शन्ड अ व्हेरी इंटरेस्टिंग यूज केस. पण क्रेडिट स्कोर अँड रिपोर्ट इज अ रिफ्लेक्शन ऑफ युअर क्रेडिट वर्दनेस. आज इट हॅज बिकम वन ऑफ बिगेस्ट ट्रस्ट आर्टिफॅक्ट
राईट. मग जेव्हा त्याचा इम्पॉर्टन्स एवढा आहे तेव्हा हा रिपोर्ट कसा किंवा हा रिपोर्ट कसा बनतो आणि स्कोअर कसा कॅल्क्युलेट केला जातो हा एक वास्तविक प्रश्न आहे. करेक्ट. और साहजिक प्रश्न आहे. त्याचा आन्सर असं आहे की क्रेडिट रिपोर्ट आपण वी हॅव डिस्कस्ड की कसं बँक इन्फॉर्मेशन क्रेडिट इन्फॉर्मेशन आमच्याकडे सबमिट करतात आणि युझिंग आवर टेक्नॉलॉजी हाऊ वी मेक दॅट रिपोर्ट. तर रिपोर्ट हा तुमचा बायोडेटा आहे आणि स्कोर इज ऑन दॅट रिपोर्ट. नाव व्हॉट आर व्हेरियस ॲस्पेक्ट्स, काय वेगवेगळे घटक आहेत त्या स्कोरमध्ये जे आपण बघतो. वन ऑफ द बिगेस्ट इज युअर परफॉर्मन्स, म्हणजे तुमची कर्जाची परतफेड जी आपण केलेली आहे. राईट. कारण गुड ट्रॅक रेकॉर्ड ऑन दॅट इज बिगेस्ट फॅक्टर इन गिव्हिंग यू अ व्हेरी गुड स्कोर. राईट. सो सगळ्यात मोठा घटक जो आहे तो आहे तुमची कर्जाची परतफेड. तुम्ही वेळेवर केलेले आहे का, तुम्ही काही इन्स्टॉलमेंट मिस केलेले आहेत का, की तुमचं रेकॉर्ड एकदम क्लीन आहे. राईट. मग त्यानुसार तो घटक इफेक्ट करतो क्रेडिट स्कोअरला. जर तुमच्या परतफेडीमध्ये काही सिव्हिअर डिलिंक्वन्सीज आहेत, तुम्ही काही हप्ते मिस केलेले आहेत फॉर अ व्हेरी लॉंग टाईम, इट इज डेफिनेटली गोइंग टू निगेटिव्हली इम्पॅक्ट युअर स्कोर. राईट. सेकंड इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट इज अराउंड युटिलायझेशन. फॉर एन एक्झाम्पल, तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे आणि क्रेडिट कार्डमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये वी हॅव अ लिमिट. मग तुम्ही ते क्रेडिट कार्ड कसं यूज करता, तुम्ही डिसिप्लिन्ड वेमध्ये यूज करता की तुम्ही एव्हरी सिंगल मंथ यू आर युटिलायझिंग अँड मॅक्सिंग आउट दॅट लिमिट. इट शोज अ व्हेरी डिफरंट क्रेडिट बिहेवियर. राईट. तर तो घटक पण इम्पॉर्टंट आहे इन टर्म्स ऑफ हाऊ इट इम्पॅक्ट्स युअर क्रेडिट स्कोर. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट इज मिक्स. राईट. इन टर्म्स ऑफ व्हॉट काइंड ऑफ लोन्स यू हॅव. राईट. यू हॅव अ सेक्युअर्ड लोन्स, तुम्ही घरासाठी कर्ज घेतलंय किंवा तुमच्या कारसाठी कर्ज घेतलंय, की तुम्ही पर्सनल लोन्स घेताय फक्त, की तुम्ही फक्त क्रेडिट कार्ड्स घेताय. तुमचा जो एक्सपिरियन्स आहे कर्जाबाबतचा, हाऊ डीप इट इज. राईट. हाऊ डीप यू हॅव बीन हँडलिंग लोन इन अ व्हेरी प्रॉपर वे. दॅट ऑल्सो शुड बी पार्ट ऑफ गोज इन टू युअर क्रेडिट स्कोर. सो हे सगळे इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स आहेत. परत आणि अजून एक महत्त्वाचा घटक जो आहे इज तुम्ही कर्जाची जी चौकशी केल्यात किंवा कर्जांच्या ॲप्लिकेशन केल्यात त्या तुम्ही डिलिजंटली केल्यात का, हाऊ प्रुडंट यू हॅव बीन. म्हणजे तुम्हाला जेव्हा कर्जाची आवश्यकता आहे तेव्हाच तुम्ही अप्लाय करता, ते सुद्धा लिमिटेड बँक्स बरोबर, की तुम्ही वारंवार कर्जाची चौकशी करता. दॅट ऑल्सो टॉक्स अबाउट युअर क्रेडिट हंग्रीनेस. राईट. तर हे सगळे इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स आहेत आणि हे खूप इझी आहेत टू अंडरस्टँड अँड कंट्रोल. राईट. ॲज लॉंग ॲज तुम्ही ह्या सगळ्या घटकांवर लक्ष ठेवून आहात आणि तुम्ही कर्जाची परतफेड वेळेवर करता, तुमचा स्कोर चांगला राहील. ओके. सर, त्याच्यामध्ये आणखीन एक असा प्रश्न होता की कर्जाची, तुम्ही जसं सांगितलं की कर्जाची सतत चौकशी केली किंवा तुम्ही 4 बँकांकडे डॉक्युमेंट सबमिट केले, बरोबर, तर त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोरवर परिणाम होतो किंवा कमी होऊ शकतो की सतत चौकशी झाली आहे? परत चांगला प्रश्न. राईट. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. साहजिक आहे की तुम्ही जेव्हा कर्ज अप्लाय करता तेव्हा तुम्हाला बेस्ट ऑफर हवी असेल तर तुम्ही 2-3 ठिकाणी चेक करता. बरोबर आहे. पण खूपच लिमिटेड टाइम स्पॅनमध्ये जर तुम्ही खूपच जास्त वेळा चौकशी करताय, राईट, तरच तो मुद्दा बनू शकतो इन टर्म्स ऑफ हॅव्हिंग अ निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन युअर स्कोर. अदरवाईज इट इज फाईन इफ इट इज इन अ व्हेरी लिमिटेड फॅशन. आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. ओके. पण म्हणजे मला असं विचारायचं की एखादा जेन्युइन माणूस असेल, त्याची कर्ज घेण्याची जो विचार त्याचा बदलला की मला आत्ता नकोय, मला थोड्या दिवसांनी घ्यायचं, पण त्यांनी आधी चौकशी केली, कारण की मराठी माणूस असेल तो आधी 4 वेळा चौकशी करतो प्रत्येक गोष्टीची, तर त्याचा पण इम्पॅक्ट असा स्कोअरवरती होतो की स्कोअर कमी होतो का म्हणजे त्याचा? परत आय विल गो बॅक टू सेम की किती वेळाने किती ठिकाणी चौकशी केली. ओके. तुम्ही 2 ठिकाणी चौकशी केली आहे की तुम्ही 20 ठिकाणी चौकशी केली? राईट. आता तुम्हीच सांगा मला, 2 ठिकाणी चौकशी केली आहे हे साहजिक दिसतं, पण कोणीतरी 20 ठिकाणी चौकशी केली आहे त्याबद्दल तुमचं काय? बरोबर, ते कदाचित चुकीचं होईल. ते कदाचित चुकीचं. तर ती चूक टाळली पाहिजे. सर, याच्यावरून एकच लक्षात आलं की तुमचं जे फायनान्शियल बिहेवियर आहे ते तपासलं जातं. बरोबर.
म्हणजे माणसाकडे किती पैसा आहे किंवा किती संपत्ती आहे तर हे बघितलं जात नाही. सिबिल खूपच चांगलं ऑब्झर्वेशन. सिबिल स्कोअर कॅल्क्युलेट करताना राईट, बारिंग युअर क्रेडिट इन्फॉर्मेशन, मी पहिल्यांदाच बोललो बँक आम्हाला क्रेडिट इन्फॉर्मेशन सबमिट करतं आणि तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये फक्त क्रेडिट इन्फॉर्मेशनचा बायोडाटा आहे. हो. तसं बघायला गेलं तर राईट. ते सोडून तुमचं सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे किंवा तुमचा इन्शुरन्स किती आहे किंवा एनी अदर इन्फॉर्मेशन, दॅट इज नॉट पार्ट ऑफ युअर क्रेडिट रिपोर्ट, neither it impacts your credit score, right? So all that is away and all that is myth. सर, मला त्यावर पुढचा प्रश्न असा की एखादी श्रीमंत व्यक्ती आहे, हा, आता बऱ्याचदा सगळे श्रीमंत लोक कर्ज पण घेत असतात त्यांच्या उद्योगांसाठी म्हणा किंवा बरोबर. वेगवेगळ्या ऑप्शन्स त्यांना जे हवे असते त्यासाठी, पण बऱ्याचदा असं होतं की जे मिडल क्लास आहेत बरोबर आहे. तर ते कर्ज घेत नाही, कर्ज सहसा घेणं टाळतात, त्यांच्याकडे पैसा असतो. पण जर त्यांना कर्ज घेण्याची वेळ आली तर त्यांचा सिबिल स्कोअर काय असेल, म्हणजे त्यांचा सिबिल स्कोअर मग मी कर्जच घेतलं नाही आता माझा असेल का नाही किंवा चांगला असेल का नाही, तर याबाबत काय सांगा? गौरव, एक्सलंट क्वेश्चन. ओके, एक्सलंट क्वेश्चन. आणि आज जसं बघायला गेला, फॉर एन एक्झाम्पल, आपण एखाद्या पहिली गोष्ट मी क्लॅरिफाय करतो की जर तुम्ही कर्ज घेतलं नसेल राईट कधीही, तर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर प्राप्त होणार नाही. हो. करेक्ट. कारण सिबिल स्कोअर आणि सिबिल रिपोर्ट इज ओनली बेस्ड ऑन युअर क्रेडिट इन्फॉर्मेशन, आणि इफ इन्फॉर्मेशन इज नॉट अवेलेबल मग तुम्हाला तो क्रेडिट रिपोर्ट आणि क्रेडिट स्कोअर मिळत नाही. बरोबर. पण आज क्रेडिट रिपोर्ट, मॅनेजिंग क्रेडिट रिपोर्ट अँड क्रेडिट स्कोअर इज अ लाईफ स्किल. कारण आपल्याला ग्रो व्हायचं आहे तर बऱ्याच वेळा आपल्याला कर्जाची आवश्यकता लागतेच आणि त्यानुसार रेडी होणं आवश्यक आहे. राईट. आणि त्याच्यामध्ये तुझा क्वेश्चन असा होता की मग एखाद्या वेळी आपल्याला जेव्हा आपण घेतलेलं नसेल कर्ज तर आपल्याला स्कोअर मिळणार नाही. बऱ्याच वेळा कधीही कुठल्याही जॉबला म्हणा किंवा कुठल्याही एखादं काम देताना अनुभव चेक केला जातो. राईट. आणि असं जरुरी नाही की तुमच्याकडे अनुभव नसेल तर तुम्हाला लोन मिळत नाही. बराच वेळा समजा तुमच्याकडे क्रेडिट स्कोअर किंवा क्रेडिट रिपोर्ट नसेल पण तुमचं सेव्हिंग्ज अकाउंट असेल बँक बरोबर, तर तुम्हाला लोन दिलं जातं. पण त्याच्यावर जेव्हा तुम्हाला क्रेडिट स्कोअर जेव्हा असतं तेव्हा बँकना ते एक ॲडिशनल घटक मिळतो अँड अ सॉलिड बेस मिळतो ज्याच्यावर अंडर रायटिंग होतं आणि यू गेट अ प्रॉपर approvals and loan terms as such. So definitely credit score is extremely important जेव्हा तुम्ही लोनला अप्लाय करता. पण विदाउट दॅट ऑल्सो समटाइम्स यू कॅन गेट लोन. पण मूळ मुद्दा असा आहे की मग इफ इट इज सो इम्पॉर्टंट अँड इट इज सो क्रिटिकल, हाऊ डू यू गेट युअर क्रेडिट स्कोअर अँड रिपोर्ट? करेक्ट. बरोबर. मग आपण तिथे जाऊया. पहिली गोष्ट म्हणजे टू गेट युअर क्रेडिट स्कोअर अँड रिपोर्ट यू हॅव टू क्रिएट क्रेडिट इन्फॉर्मेशन हिस्ट्री या फिर क्रेडिट हिस्ट्री. मग ती क्रेडिट हिस्ट्री काही सिम्पल फॅक्टर्सने आज केली जाऊ शकते आणि आजच्या युगामध्ये इट हॅज बिकम सो सिम्पल. इफ यू आर व्हेरी यंग, राईट, यू हॅव जस्ट स्टेप्ड इन टू करियर, लेट्स से, इझिएस्ट वे इज अप्लाय फॉर अ क्रेडिट कार्ड वेअर यू हॅव सेव्हिंग्ज अकाउंट. ज्या बँकेमध्ये तुमचं सेव्हिंग्ज अकाउंट आहे राईट, तिथे तुम्ही, किंवा खातं आहे, बँक खातं आहे, तिथे तुम्ही अप्लाय करा क्रेडिट कार्डसाठी. तुम्हाला क्रेडिट कार्ड उपलब्ध होतं. अगदीच नाही तर सेक्युअर्ड कार्ड तर दिलंच जाऊ शकतं. करेक्ट. ज्याच्यामध्ये अप्रुव्हल येतं आणि ते कार्ड तुम्ही डिलिजंटली यूज करा. राईट. त्याची परतफेड वेळेवर करा आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम 6 to 12 months तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर मिळून जातो. राईट. दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्ही मोबाईल इज अवेलेबल विथ एव्हरीवेअर. राईट. तुम्ही मोबाईल घेता किंवा टी व्ही घेता किंवा काय घेता, तुमच्याकडे क्रेडिट स्कोअर जर नसेल तर मग तुम्ही यू गो टू क्रोमा किंवा यू गो टू विजय सेल्स and you have all those opportunities. Consumer durable loan आहे, small tenure, small ticket loans आहे. ते loans can be a nice gateway to handling credit. आणि त्याच्यावर अगेन अ गुड डिसिप्लिन, त्या कर्जाची परतफेड वेळेवर can give you a very good credit score as well. That can be a very good start for anybody, be it a young person or be it a middle-aged man who doesn't have क्रेडिट स्कोअर. पण सुरुवात कुठेतरी झालीच पाहिजे, कारण तो जो एक्सपिरियन्स आहे ना क्रेडिट बरोबरचा, दॅट क्रेडिट इन्फॉर्मेशन अँड दॅट क्रेडिट ट्रॅक विल हेल्प अस टू गिव्ह यू अ क्रेडिट स्कोअर. ओके. या तुमच्या उत्तरामध्ये माझा जो प्रश्न होता ते उत्तर मला मिळालं आहे. पण एखादी जर क्रेडिट हिस्ट्री क्रिएट करायची असेल तर त्याला किती कालावधी द्यावा लागू शकतो? म्हणजे माझ्याकडे नाहीच आहे, क्रेडिट स्कोअरच नाही आहे, तर तुम्ही उत्तर सांगितले की तो कसा क्रिएट करायचा, पण ती हिस्ट्री किती दिवसांची त्याला आवश्यकता लागू शकते? म्हणजे माझा स्कोअर करायचा मला, तर तुम्ही जसं सांगितलं की एखादं क्रेडिट कार्ड घ्या वगैरे, पण
ती हिस्ट्री क्रिएट व्हायला किती दिवस लागतील? बेस्ड ऑन द लोन प्रोडक्ट, बट बिटवीन 6 to 12 months तुम्हाला तुमचा स्कोर मिळून जाईल. म्हणजे मिनिमम 6 months तरी आहे. Yes. Okay. 6 to 12 months is something that you should look at, and especially like I said, most important aspect is की कर्जाची परतफेड वेळेवर. फक्त कर्ज घेणं हे इम्पॉर्टंट नाही, पण त्याची परतफेड आणि डिलिजंटली डिसिप्लिन्ड बिहेवियर टुवर्ड्स दोज इन्स्टॉलमेंट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर, आधीच्या उत्तरामध्ये तुम्ही एक म्हणजे उल्लेख केला होता की लोन कुठल्या प्रकारे घेतात. बरोबर. तर पर्सनल लोन आहे, म्हणजे बऱ्याच प्रकारची लोन्स आता सध्या होम लोन आहे, पर्सनल लोन आहे, व्हेकल लोन आहे, 2-wheeler लोन आहे, कार्ड्स आहे, बऱ्याच प्रकारचे लोन आहे. असं कुठलं कर्ज आधी म्हणजे घेतलं तर तुमचा क्रेडिट कार्ड त्याच्यावर इम्पॅक्ट होतो किंवा चांगला होतो, असं काही आहे का? नाही, तसं बिलकुल नाही आहे. कर्ज हे कर्ज आहे, किंवा इवन क्रेडिट कार्ड फॉर दॅट मॅटर, एनी लोन इन्स्ट्रुमेंट तुम्ही घेतलं, क्रेडिट कार्ड किंवा एनी ऑफ द लोन, त्याची जी व्हॉट इज इम्पॉर्टंट इज तुमचं बिहेवियर त्याच्या संदर्भात. बरोबर. राईट. इन्स्ट्रुमेंट इज नॉट इम्पॉर्टंट, त्याचं बिहेवियर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते बिहेवियर इज व्हॉट गिव्स यू युअर क्रेडिट हिस्ट्री अँड इव्हेंच्युअली रिपोर्ट अँड स्कोर. आजकाल जेव्हा तरुण भेटतात तर बऱ्याचदा तुझा सिबिल स्कोर किती असं विचारला जातो. बरोबर. आजकाल सहज विचारतात सिबिल किती आहे. बरोबर. तर या सिबिल स्कोर जसा विचारला जातो त्याप्रमाणे क्रेडिट कार्ड सगळ्यात जास्त वापरलं जातं. म्हणजे त्यावर सुद्धा एक असतं की ज्याच्याकडे आजकाल प्रत्येकाकडे क्रेडिट कार्ड असतंच आहे. बरोबर आहे. तर त्याबद्दल प्रश्न असा आहे की क्रेडिट कार्ड जर मी 2 महिन्यासाठी घेतलं तर म्हणजे बऱ्याचदा असं मित्रांमध्ये चर्चा होते की अरे 2 महिने तू क्रेडिट कार्ड घे, त्याचं पेड कर, तुझा स्कोर सुधारेल. तर ती सुधारणा होते का हा गैरसमज आहे? ओके, सो पहिला प्रश्न जो मी अज्युम करतोय की ह्या प्रश्नामध्ये की जर एखाद्याचा स्कोर खराब असेल तर तू म्हणतोयस की एखादं नवीन क्रेडिट प्रॉडक्ट घेतलं तर त्याच्यामध्ये सुधारणा होईल का? राईट. जर तुला आठवत असेल, पहिले 2 प्रश्नामध्ये आपण बोललेलो की कुठले घटक आहेत जे इम्पॅक्ट करतात, व्हॉट आर द फॅक्टर्स विच इम्पॅक्ट स्कोर. त्याच्यामध्ये आपण व्हेरियस फॅक्टर्स बघितले. सगळ्यात मेन फॅक्टर जो आहे तो आहे कर्जाची परतफेड किंवा लोन रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड. करेक्ट. आता एखाद्याचा स्कोर इम्पॅक्ट झाला आहे, राईट, देन इट इज नॉट बिकॉज ही डझंट हॅव इन्स्ट्रुमेंट. त्याने लोन तर घेतलेलं आहे आणि त्याच्याकडे स्कोर आहे, पण तो स्कोर इम्पॅक्ट झाला. आता तो स्कोर, क्रेडिट स्कोर का इम्पॅक्ट झाला आहे? कारण लोन रिपेमेंट मध्ये काहीतरी इश्यू आहे. बरोबर. कारण ऑर लोन रिपेमेंट इज नॉट टू द एक्सपेक्टेड लेवल. करेक्ट. मग जर एखाद्याला त्याचा स्कोर पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करायचा असेल, कारण स्कोर, बरेच लोक म्हणतात की आम्हाला माहिती नाही स्कोर कसा दिला जातो आणि आमच्या कंट्रोलमध्ये नाही. मला असं म्हणायचं आहे की अँड माझं हे पर्सनल ओपिनियन आहे की स्कोर आपल्या कंट्रोलमध्ये. जर तुमचं बिहेवियर चांगलं असेल ना तर तुमचा स्कोर निश्चितच चांगला असेल. तो जर तुमच्या रिपेमेंटमध्ये तो इश्यू आहे आणि ज्यामुळे तुमच्या स्कोरवर निगेटिव्हली इम्पॅक्ट झाला आहे, तर सगळ्यात पहिलं, रादर दॅन हॅव्हिंग वन मोर इन्स्ट्रुमेंट, लोन इन्स्ट्रुमेंट किंवा एखादं अजून एक कर्ज घेण्यापेक्षा तुम्ही पहिल्यांदा ते रिपेमेंट ट्रॅक आहे ना तो दुरुस्त केला पाहिजे. सो सगळ्यात पहिलं एखाद्या, अँड दिस इज माय अपील टू एनीवन who has score, credit score which is impacted, CIBIL score which is impacted, तर त्यांना माझं अपील आहे की सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या रिपेमेंट ट्रॅक तुम्ही सुधारा. एखादा हप्ता जर थकबाकी असेल तर सगळ्यात पहिलं तुम्ही त्याची परतफेड करा. राईट. आणि द मोमेंट यू पे बॅक आणि तुमचा ट्रॅक वापस प्रॉपरली आम्हाला दिसतो आणि बँक आम्हाला जेव्हा ती सबमिशन करतात की वी हॅव रिसिव्ड द पेमेंट अगेन्स्ट दी आउटस्टँडिंग, देर इज नो मोर डिलिंक्वन्सी, राईट. मग त्याच्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये तुम्हाला सुधारणा दिसू लागते. राईट. आणि सुधारणा होत राहते ॲज यू प्रोग्रेस. म्हणजे आमच्याकडे पण ॲज यू प्रोग्रेस, वन्स यू हॅव मेड दॅट करेक्शन अँड ॲज यू कंटिन्यू टू ऑनर युअर ऑब्लिगेशन्स, मग ती जी डिसिप्लिन आहे ना ती आमच्यापर्यंत पोचते थ्रू क्रेडिट इन्फॉर्मेशन सबमिशन, आणि त्याच्यातर्फे आम्हाला एक ट्रॅक रेकॉर्ड परत दिसायला लागतो आणि त्यानुसार तुमच्या स्कोअरमध्ये सुधारणा होत राहते. सर, प्रश्न पुढचा कदाचित थोडासा बायस असेल, पण आपण क्रेडिट स्कोअरमध्ये आर्थिक वर्तन बघत असतो व्यक्तीचं की कशा प्रकारे परतफेड केली आहे कर्जाची वगैरे. पण बऱ्याचदा एखादा इरिस्पॉन्सिबल व्यक्ती असेल की जो
कर्ज घेत असेल किंवा देत नसेल हम्म. किंवा त्याची हिस्ट्री क्रिएट झालेली नसेल कदाचित, जो सावकाराकडनं अजूनही गावांमध्ये मित्राकडून वगैरे पण कर्ज घेतो, पण बरोबर. ते या हिस्ट्रीमध्ये दिसत नाही. करेक्ट. पण मग तो ज्यावेळी अशा बँकांकडे जातो आणि त्यावेळी कर्ज घेतो, तर असं तुम्हाला वाटत नाही की त्याचा क्रेडिट स्कोअर नाही किंवा त्याचं वर्तन पूर्णपणे तिथे होत नाही आणि बँका त्याला कर्ज देतात? मग काहीतरी कुठेतरी सिस्टीममध्ये काही बदल करण्याची आपल्याला गरज आहे? सगळ्यात मोठा बदल जो झालेला आहे, and that we have seen happening in last 25 years, Gaurav, is how credits information companies have evolved. आज जर तू बघशील तर कंझ्युमर क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरोबद्दल बोलूया आपल्या, फॉर ट्रान्सपेरन्सी सिबिल. वी हॅव इन्फॉर्मेशन फॉर ओव्हर 68 to 70 crore individuals today, राईट. जर आपण कमर्शियल क्रेडिट ब्युरोबद्दल बोलू तर त्याच्यामध्ये मोर दॅन 3.5 crore एंटिटीज आर रेकॉर्डेड इन आर कमर्शियल क्रेडिट ब्युरो, राईट. सो वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट सायझेबल पॉप्युलेशन, राईट. आणि दुसरी गोष्ट जी साहजिक आहे ती आहे की जर क्रेडिट इन्फॉर्मेशन आमच्याकडे अवेलेबल नसेल तर वी वोंट बी एबल टू प्रोव्हाइड क्रेडिट रिपोर्ट अँड क्रेडिट स्कोअर. आणि म्हणूनच आज जो तुझा प्रश्न होता की वाय बँक्स वॉन्ट्स टू लुक ॲट अ क्रेडिट स्कोअर अँड क्रेडिट रिपोर्ट इज बेसिकली बिकॉज त्यांच्याकडे एक ट्रस्ट आर्टिफॅक्ट आहे. जर एखाद्याने आपलं लोन रिपेमेंट किंवा क्रेडिट वर्दनेस अँड द होल रिपेमेंट हिस्ट्री हॅज बीन प्रोव्हाइडेड अँड ही हॅज अ गुड स्कोअर, देन बँकांसाठी पण हे एक ॲडिशनल इन्स्ट्रुमेंट आहे ज्यामुळे दे कॅन डू अ ऑब्जेक्टिव्ह असेसमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल हू इज अप्लाइंग फॉर अ लोन. आणि त्यामुळे सिबिलवर तेवढा रिलायन्स आहे when it comes to loan application approval process for banks, small or big. सर, तुम्ही स्ट्रॅटेजीवर काम करतात, बरोबर. त्यानंतर इनोव्हेशन संबंधी पण काम करतात, तर आणखीन काय इनोव्हेशन्स या क्षेत्रामध्ये येऊ शकतात? इव्हन काही अशा पण प्रकारे काही होईल पुढे मागे भविष्यामध्ये की तुम्ही कुठलंही ट्रान्झॅक्शन छोटं असो मोठं असो किंवा काही डेली व्यवहार असो, हां, तर ते करताना सुद्धा सिबिल बघितलं जाईल? इकडे आपण चाललोय हळूहळू. बरोबर. 2-3 आहेत. लेट मी ब्रेक दिस क्वेश्चन इन टू. वन इज इनोव्हेशन ॲट क्रेडिट ब्युरो. आता एक वेळ होती जेव्हा 25 वर्षापूर्वी जेव्हा क्रेडिट रिपोर्ट पहिल्यांदा आला तेव्हा क्रेडिट रिपोर्ट होता, बरोबर. त्याच्यानंतर 2008 क्रेडिट स्कोअर ऑल्सो केम इन, आणि स्कोअरमध्ये पण वारंवार चेंजेस झाले. अनालिटिक्स इज एव्हर इव्हॉल्विंग फील्ड. नाव AI इज कमिंग. वी आर युझिंग द लेटेस्ट टेक्नॉलॉजी फॉर ऑल ऑफ दिस, राईट. आणि त्यामुळे क्रेडिट स्कोअर किती ॲक्युरेट असेल त्याच्यावर आमचा फोकस आहे. दुसरी गोष्ट म्हणजे टेक्निकली हाऊ द फ्रिक्वेन्सी ऑफ क्रेडिट रिपोर्टिंग त्याच्यामध्ये पण बराच चेंज आला आहे, right? Over course of last few years, if you see, earlier we discussed credit submissions. त्याच्यानंतर monthly credit submissions झाले. Last year the credit submissions are happening fortnightly. Now we are looking at weekly, and we will continue to improve this frequency. And government policies and our regulator is so forward looking that you will see many more changes coming in. And that is anticipated. So, and what changes have happened are phenomenal already, right? So, credit information frequency मध्ये changes आले. त्यामुळे earlier क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट एखाद्याने, आता आपण बोलत होतो की एखाद्याला एरोनियस असेल त्याने बिल पे केलं तर हाऊ सून इट विल रिफ्लेक्ट. आता इट विल स्टार्ट रिफ्लेक्टिंग व्हेरी 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 क्विकली, करेक्ट. सो ही जी इन्फॉर्मेशन आहे ती कस्टमर्सना पण तेवढ्याच प्रमाणात इम्पॅक्ट करते जेवढे बँकसाठी पण ती प्रभावी आहे, राईट. सो ऑल ऑफ थिंग्स आर चेंजिंग विथ हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी, विथ हेल्प ऑफ अनालिटिक्स. आणि तुझा दुसरा जो प्रश्न होता in terms of what all new changes might come in. जर आपण क्रेडिट ब्युरो सिमिलरली डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये बघितलेत तर त्यांच्यामध्ये बऱ्याच दुसऱ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात, राईट, विच वी डोंट डू इट इन इंडिया टुडे. बट इन नियर फ्युचर द पॉलिसीज विल चेंज, राईट, अँड वी आर होपिंग दॅट लॉट ऑफ ॲडिशनल इन्फॉर्मेशन विल ऑल्सो कम इन. बट ॲज ऑफ नाव वी आर लुकिंग ॲट ओनली क्रेडिट इन्फॉर्मेशन इन द क्रेडिट स्कोर्स. सर, आपण येऊन परत तिथेच येतोय की आर्थिक वर्तन, सिबिल स्कोअर आर्थिक वर्तन, कर्जा संदर्भातलं वर्तन, बरोबर. तर
बरेच म्हणजे लोकांचे प्रश्न असे आहेत की आमचा स्कोर खराब आहे, बरोबर. तो आम्हाला 800 पर्यंत वाढवायचा असेल, तर काय चांगले मार्ग सांगतात की हे चांगले मार्ग हे तुम्ही पाळा, जसं तुम्ही मगाशी सांगितले की परतफेड वेळेवर झाली पाहिजे, बरोबर. तर आणखीन काही अशा गोष्टी आहेत की जेणेकरून तुमचा स्कोर हा चांगला होऊ शकतो, बरोबर. 800 पर्यंत पोहोचू शकतो? बरोबर. कुठलीही चांगली गोष्ट आहे, म्हणजे एखाद्याला अक्षरशः आपली नॉट ओनली आर्थिक बट फिजिकल कंडिशन बदलायची असेल तर ते एका दिवसात होत नाही. बरोबर आहे. त्याच्यासाठी कन्सिस्टंट एफर्ट लागतात. तसंच सिबिल स्कोअर पण इट्स नॉट लाईक अ स्प्रिंट, म्हणजे अशी ती 100 मीटरची शर्यत नाही की आपण धावलो आणि करेक्ट झाला. हा जो रिपेमेंट ट्रॅक आहे आणि ही जी हिस्ट्री आहे, हिस्ट्री इज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. इट्स लाईक रनिंग अ मॅरेथॉन, राईट. थोडासा कन्सिस्टंट एफर्ट, राईट, बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आणि कुठले ते एफर्ट आहेत हा खूपच चांगला प्रश्न आहे, राईट. आणि तुम्हाला जर खरोखरच चांगला स्कोअर हवा असेल तर काही बेसिक गोष्टी त्यांची काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही लोन एखादं कर्ज घेतलं असेल, एखादं क्रेडिट कार्ड तुमच्याकडे असेल, तर त्याच्या संदर्भातलं बिहेवियर इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट फॉर यू. त्याची परतफेड तुम्ही वेळेवर करता का? हाऊ डिसिप्लिन्ड यू आर इन मॅनेजिंग दोज इन्स्टॉलमेंट, राईट. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. दुसरी गोष्ट जी खूप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे आजच्या युगामध्ये, आणि तुम्ही पर्सनली बघितलं असेल, तुमच्या फोनमध्ये तुम्हाला SMS येत असतील, राईट, कर्जासाठी, राईट. पण प्रत्येक SMS रिस्पॉन्स दिला पाहिजे ह्याची गरज नाही आहे, राईट. यू हॅव टू अप्लाय टू क्रेडिट ओनली वेन यू नीड इट. तुम्हाला जेव्हा गरज आहे ना तेव्हाच तुम्ही अप्लाय करा, तेव्हाच तुम्हाला ते लोन, तेव्हाच तुम्ही ते लोन घ्या आणि त्याची परतफेड तुम्ही वेळेवर करा, राईट. वारंवार कर्जाची चौकशी किंवा कर्जाचं ॲप्लिकेशन करण्याची गरज नाही आहे जर तुम्हाला त्याची खरोखरच गरज नसेल, राईट. थर्ड थिंग इज क्रेडिट युटिलायझेशन. जर तुमच्याकडे कार्ड असेल तर त्याचं युटिलायझेशन तुम्ही फुल टू द लिमिट आणि मॅक्स आउट नका करू. त्याचं युटिलायझेशन तुम्ही खूपच डिसिप्लिन तरीकेने करा, विदिन द लिमिट, राईट. लोअर पार्ट ऑफ लिमिट, राईट. ती सुद्धा खूप चांगलं बिहेवियर आहे, करेक्ट. चौथी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जेव्हा लोन इन्स्ट्रुमेंट्स आहेत, राईट, ते तुम्ही त्याची डिसिप्लिन ओव्हर पिरियड ऑफ तुम्ही जेव्हा दाखवता तेव्हा एक चांगली हिस्ट्री क्रिएट होते, राईट. अँड दॅट गेट्स यू अ नाईस स्कोर अँड गुड क्रेडिट रिपोर्ट. पाचवी म्हणजे द टाईप ऑफ लोन्स दॅट यू अप्लाय, राईट. इट शुडंट बी ओनली वन टाईप ऑफ लोन. म्हणजे तुम्ही फक्त पर्सनल लोनच घेत राहाल का, की तुमच्या व्यावहारिक ज्या नीड्स असतील, काही गरजा असतील, त्यानुसार तुम्ही लोन घेताय. घरासाठी लोन घेणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं तुम्ही पर्सनल लोन घेता, राईट. सो हाऊ मिक्स हॅव यू बॅलन्स्ड इन टर्म्स ऑफ युअर पर्सनल पोर्टफोलिओ, ते पण एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी एक चांगला स्कोअर क्रिएट करण्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. सर, एक 2-3 आणखीन काय असे प्रश्न होते की जे लोकांना विचारावेसे वाटतात, जे त्यांना माहिती मिळत नाही, म्हणजे बाय टुडे पे लेटर असे काही ऑप्शन्स असतात, बरोबर, ते तुम्ही निवडले, किंवा मग एखाद्याला बँकेत गॅरंटर राहिला आणि त्या माणसाने पैसे बुडवले, तर गॅरंटर म्हणून तर तुम्ही आहात, तर तुमचा सिबिल स्कोअर इम्पॅक्ट होईल का? इवन बँकेने तुमची लोन जर देण्याची आहे ते रिजेक्ट केली, बँकेने लोन दिलं नाही, तर या सगळ्यातनं पण सिबिल स्कोअर इम्पॅक्ट होतो? ओके, दोन गोष्टी तुम्ही, दोन प्रश्न विचारले त्याच्यामध्ये. BNPL. आता BNPL हा एक लोनचा प्रकार आहे. कदाचित काही लोकांना माहिती असेल किंवा नसेल, पण जेव्हा तुम्ही एखादं BNPL किंवा इन्स्टॉलमेंट फायनान्सिंग करता, इदर ऑन क्रेडिट कार्ड और ॲज अ स्मॉल टिकीट पर्सनल लोन और ॲज अ बाय नाव पे लेटर लोन, दॅट इज रिपोर्टेड टू अस थ्रू इन अ क्रेडिट इन्फॉर्मेशन. आणि ते रिपोर्ट कसं केलं जातं? ॲज अ लोन किंवा क्रेडिट कार्डवर जे इन्स्टॉलमेंट आहे ते पण आम्हाला रिपोर्ट केलं जातं. त्यामुळे त्याचं जे कन्सिडरेशन आहे ॲट अ पर्सनल लेवल शुड बी ट्रीटेड ॲज अ लोन, आणि त्याची जी परतफेड आहे ती तशीच वेळेवर केली जाईल. कितीही छोटं लोन असलं तरी ते, कितीही छोटं लोन असेल तरी ते एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे, इन टर्म्स ऑफ द डिलिजन्स दॅट वी कॅरी अँड प्रुडन्स दॅट वी कॅरी देअर. आणि दॅट प्रुडन्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट वेन वी साईन ॲज अ गॅरंटर टू समबडी, करेक्ट. कारण ती इन्फॉर्मेशन ऑल्सो आर सबमिटेड टू अस अँड इज पार्ट ऑफ अ क्रेडिट इन्फॉर्मेशन. तर ते ह्या सगळ्या गोष्टी खूपच वास्तविकरित्या बघितल्या पाहिजेत, आणि त्याची अँड इफ यू आर केअरफुल अबाउट युअर बिहेवियर टुवर्ड्स इट, इट विल नॉट निगेटिव्हली इम्पॅक्ट युअर स्कोअर. सर, बऱ्याचदा असं होतं की कदाचित
काही काही लोकांना वाटू शकते की माझा क्रेडिट स्कोर चुकला आहे. बरोबर. मग कदाचित तो खरंच चुकला पण असू शकतो किंवा काही ट्रान्झॅक्शन्स कदाचित त्यात रिफ्लेक्ट होत नसतील Yes. वगैरे, इम्पॅक्ट झाला असेल कधी. तर अशा माणसाला जर दाद मागायची असेल किंवा त्याचा क्रेडिट स्कोर त्याला खरंच जाणून घ्यायचा की खरंच चुकला आहे किंवा काय बरोबर, तर अशा माणसाने काय करावं? एक्सलंट क्वेश्चन अगेन. आणि माझी सगळ्या व्ह्युअर्सना माझी अपील आहे, बिफोर आय आन्सर दॅट क्वेश्चन, की सगळ्यांसाठी, सगळ्या कन्झ्युमर्ससाठी वन्स इन अ इयर सिबिल स्कोर अँड रिपोर्ट चेक जो आहे तो फ्री आहे. यू कॅन डाउनलोड आवर ॲप, वेदर यू हॅव ॲपल डिव्हाइस या फिर अँड्रॉइड डिव्हाइस, आणि तो डाउनलोड करून काही स्टेप्स आहेत ज्या तुम्ही व्यवस्थित केल्या की तुम्हाला तुमच्या सिबिल स्कोर आणि रिपोर्टचा ॲक्सेस मिळू शकतो. राईट. इयरली वन्स यू कॅन गेट ॲक्सेस टू युअर सिबिल स्कोर अँड रिपोर्ट कम्प्लिटली फ्री. लाईक आय सेड, either download our app on your Apple or Android device or go to our website www.sibil.com. त्यावर जाऊन तुम्ही तुमचा सिबिल स्कोर अँड रिपोर्ट ॲक्सेस करू शकता. वन फ्री रिपोर्ट अ इयर. राईट. दिस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आणि का इम्पॉर्टंट आहे? कारण जोपर्यंत तुम्हाला तुमचा स्वतःचा सिबिल स्कोर माहितीच नाही, यू विल नॉट बी एबल टू टेक अ नेसेसरी स्टेप्स इफ यू नीड एनी करेक्शन अँड नीड एनी इम्प्रूव्हमेंट. आता आपण वळूया तुमच्या क्वेश्चनकडे. आणि तुमचा क्वेश्चन असा होता की एखाद्याचा स्कोर समजा खराब झाला आहे, राईट, इट इज इम्पॅक्टेड फॉर वॉट एव्हर रिझन्स, राईट. यु नो, हाऊ डज वन कम बॅक ऑन ट्रॅक, आणि खरोखरच एखादी एरर असेल, राईट, तर ती एरर कशी करेक्ट केली जाऊ शकते. करेक्ट. तर पहिली गोष्ट म्हणजे एकदा तुम्ही तुमचा सिबिल स्कोर अँड रिपोर्ट चेक केला तर तुम्हाला कळेल की तुमच्या रिपोर्टमध्ये काही एरर आहे का, राईट, किंवा रिपोर्ट खराब आहे का. तर स्कोर इम्पॅक्टेड आहे तुमच्या स्वतःच्या बिहेवियरमुळे, म्हणजे एखादे कर्जाची परतफेड वेळेवर झालेली नाही आहे आणि डेलिंक्वन्सीज रिपोर्टेड आहेत, बँक्सनी केलेल्या आहेत, तर त्यामुळे तुमचा स्कोर इम्पॅक्टेड आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्या स्टेप्स कॅरी केल्या, सगळ्यात पहिली स्टेप्स म्हणजे त्या कर्जाची परतफेड. दुसरी स्टेप म्हणजे देन कन्सिस्टंटली शोईंग दॅट बिहेवियर. दीज आर द टू इझी स्टेप्स विच विल गेट यू बॅक ऑन ट्रॅक. म्हणजे तुमचा स्कोर पूर्ववत होण्यामध्ये मदत होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचा स्कोर खराब असेल तर इट्स नॉट अ लाईफ इम्प्रिझन, इट्स नॉट अ एरर फॉर लाईफ, इट इज जस्ट फॉर दॅट मुवमेंट. आणि जसं मी पहिल्यांदा बोललो आहे, तुमचा स्कोर तुमच्या हातामध्ये, राईट. तुमचं बिहेवियर तुम्ही करेक्ट केलं टुवर्ड्स युअर क्रेडिट, it improves your credit records also, and in effect it improves your credit information report and credit score. राईट. आता तुमचा दुसरा प्रश्न होता की जर एरर असेल आणि ती करेक्ट केली करण्याची आवश्यकता आहे, तर त्यामध्ये काय स्टेप्स केले पाहिजे. लाईक आय सेड, यू कॅन गो टू sibil.com, यू कॅन कम टू अस. नाव आय अर्लियर सेड वी आर कस्टोडियन्स ऑफ डेटा. आम्ही चेंज करत नाही, आम्ही कुठलंही लोन अप्रूव्ह करत नाही, ना आम्ही कुठल्या क्रेडिट इन्फॉर्मेशनमध्ये चेंज करत नाही. राईट. आता हा चेंज कोण करतं? बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स हू सबमिट दॅट डेटा टू अस, ते चेंज करतात. राईट. पण त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो, कुठल्याही कन्झ्युमरना आम्ही मदत करू शकतो. तर कन्झ्युमर्स कॅन डायरेक्टली गो टू बँक्स, राईट, वेअर दॅट इन्फॉर्मेशन इज रिपोर्टेड टू बी एरोनियस. मग दे कॅन कॉन्टॅक्ट द बँक टू करेक्ट दॅट क्रेडिट इन्फॉर्मेशन, ऑर दे कॅन कॉन्टॅक्ट क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी लाईक सिबिल. आणि आमच्याकडे येऊन आमच्या वेबसाईटवर sibil.com किंवा तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, आम्हाला ईमेल करू शकता. राईट. देन वी कॉन्टॅक्ट द बँक ऑर क्रेडिट इन्स्टिट्यूशन विच हॅज रिपोर्टेड द डेटा. आणि त्याच्यानंतर मग देर इज अ फ्रेमवर्क, देर इज अ स्पेसिफिक टाईम पिरियड इन विच वी विल कम्युनिकेट विथ द बँक, अँड थ्रू दॅट प्रोसेस, प्रॉपरली प्रोसेस, वी विल बी एबल टू गेट द इन्फॉर्मेशन करेक्टेड. सर, तुम्ही सांगितलं जसं वर्षातनं एकदा फ्री तुम्हाला सिबिल स्कोर तुमच्याकडे, पण त्या व्यतिरिक्त किती चार्जेस तुमच्याकडे आकारले जातात किंवा सिबिल आकारतं की परत मला स्कोर चेक करायचा आहे किंवा गरज पडली, मला वर्षातनं 2दा गरज पडली, बरोबर, पुढचे चार्जेस वगैरे कसे असतात? म्हणजे इट्स व्हेरी इझी. आता बऱ्याच माध्यमांतर्फे तुम्ही स्कोर अँड रिपोर्ट ॲक्सेस करू शकता. वी ऑल्सो वर्क विथ लॉट ऑफ इन्स्टिट्यूशन्स, नॉट ओनली क्रेडिट इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे बँक्स आणि फिनटेक्स किंवा NBFCs ह्यांच्याबरोबर तर आम्ही काम करतोच, त्यांना त्यांच्या कन्झ्युमर्सना त्यांच्या क्रेडिट स्कोरचा ॲक्सेस द्यायला. तर इफ यू गो टू लॉट ऑफ बँक्स अँड देअर वेबसाईट्स अँड देअर ॲप, यू कॅन गेट ॲक्सेस टू युअर क्रेडिट स्कोर अँड रिपोर्ट. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की बऱ्याचदा
lot of these big tech companies also come to us to give access to their consumers, their credit score and report. We have enabled that also. त्या माध्यमातून पण तुम्ही तुमचा स्कोर अँड रिपोर्ट करू शकता. बऱ्याच वेळा ही माध्यमं फ्री असतात, राईट. ॲज अ व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस दे आर गिव्हिंग दॅट ॲक्सेस टू यू. बट इफ यू वन स्कोर इज फ्री, त्यानंतर बेस्ड ऑन युअर रिक्वायरमेंट यू कॅन हॅव वन टाइम स्कोर जो विच इज pegged at let's say 100 rupees up to unlimited score for let's say a year. Those provisions are there, right, at various price points. So based on your need तुम्हाला वेगवेगळे पर्याय त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. शेवटचे 2 प्रश्न आहेत सर. हा तर आत्तापर्यंत आपण जी चर्चा केली ती वैयक्तिक सिबिल स्कोर बद्दल. बरोबर आहे. आता बऱ्याचदा उद्योगांना कर्ज हवं असतं, तर त्यांच्यासाठी सुद्धा काही अशी फॅसिलिटी आहे की त्यांचा स्कोर सुद्धा कसा चेक केला जाऊ खूपच शकतो? चांगला प्रश्न आहे. आणि स्टार्टअपसाठी काही अशी वेगळी रचना आहे का? कारण की Yes. स्टार्टअपचे नवीन उगवते असतात, तर त्यांच्यासाठी काय आहे पर्याय? खूपच चांगला प्रश्न गौरव. आणि ह्या संदर्भात खूप जास्त अवेअरनेस क्रिएट करण्याची गरज आहे. कारण आज सिबिल स्कोर अँड रिपोर्ट घरोघरी आहे, प्रत्येकाला माहिती आहे when it comes to loan how critical सिबिल स्कोर अँड रिपोर्ट इज. बट आणि कमर्शियल क्रेडिट रिपोर्ट जो आहे, when it comes to entities they have commercial credit report and they have commercial rank, right, or civil rank that we call it. That is also there. Now people know it that when it is institutions or entities when they are applying for a credit, जेव्हा ते अप्लाय करतात क्रेडिटसाठी, उद्योग अप्लाय करतात क्रेडिटसाठी, तेव्हा त्यांचा कमर्शियल क्रेडिट इन्फॉर्मेशन यूज केला जातो आणि कमर्शियल रँक यूज केले जाते, राईट. पण अवेअरनेस कुठे नाही आहे की त्यांना स्वतःचा रिपोर्ट पण ॲक्सेस केला जाऊ शकतो. ओके. तुम्ही आमच्या वेबसाईटवर येऊ शकता sibil.com आणि ॲज अ उद्योजक तुम्ही स्वतःच्या कंपनीचा कमर्शियल क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट डाउनलोड करू शकता आणि कमर्शियल रँक पण ॲक्सेस करू शकता, राईट. आणि हे खूप क्रिटिकल आहे आणि दिस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट, लाईक यू राईटली सेड, नॉट ओन्ली फॉर बिग इन्स्टिट्यूशन्स, मोठ्या उद्योजकांसाठीच नाही आहे, पण स्मॉल टाईम उद्योजक किंवा ट्रेडर्स किंवा अक्षरशः म्हणजे छोटे उद्योजक who are just starting in a smaller ways, even for their growth is paved through credit. म्हणजे उद्योजकांना चालना कुठनं मिळणार? जेव्हा त्यांना कर्ज मिळतं, राईट, बिकॉज दॅट फॉर्म्स कॅपिटल ऑन विच दे कॅन प्लॅन देअर फ्युचर. आणि त्याच्यासाठी एक चांगला क्रेडिट ट्रॅक क्रिएट करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यांच्यासाठी ही एक मोठी गरज आहे, राईट. सो आय अर्ज एव्हरीबडी टू चेक वेदर यू आर इन्स्टिट्यूशन ऑर युअर इंडिव्हिज्युअल. म्हणजे खरोखर तुम्ही कंझ्युमर असाल किंवा उद्योजक असाल तर तुम्हाला बोथ कंझ्युमर क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आणि कंपनी क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट ॲक्सेस करणं खूप जरुरी आहे. सर, तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये दशकभराहून जास्तचा अनुभव आहे. बरोबर. तर तुम्ही बाहेर पण खूप ठिकाणी फिरत असाल, बऱ्याचदा इतर देशांचा क्रेडिट स्कोअरची कम्पॅरिझन करत असाल. बरोबर. तर आपल्या देशामध्ये असं तुम्हाला काय वाटतं की काही बदल आणखीन झाले पाहिजेत किंवा अशा नवीन पद्धतीचे काही इनोव्हेशन्स आले पाहिजेत, याबद्दल काय सांग? या संदर्भात आय थिंक वी आर राईट देअर, राईट. आय अर्लियर स्पोक अबाउट फ्यू थिंग्स. बाकीच्या देशांमध्ये क्रेडिट रिपोर्टमध्ये अजून वेगवेगळे डेटा सोर्सेस युटिलाइज केले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल तिथे युटिलिटीज चे बिल फेड कशी होते, बिल पेमेंट कशी होते, त्याचं पण रिपोर्टिंग केलं जातं, राईट. सो बरेच बदल एक्सपेक्टेड आहेत. येस, बरेच बदल एक्सपेक्टेड आहेत, पण दॅट्स फ्युचर. टुडे इट इज लिमिटेड टू क्रेडिट इन्फॉर्मेशन. लेट मी बी व्हेरी व्हेरी क्लिअर अबाउट इट, राईट. त्याच्यामध्ये कन्फ्युजन नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण बघतो तेव्हा इंडियन इकॉनॉमी is behaving really well through different credit cycles that we have seen, right? And we have been very responsible users of credit. And a lot of that credit goes to great steps and a lot of policy making by government. Our regulator is very progressive, right? A lot of credit goes to there. And also to banks, consumers. And we also say that we have catalyzed a lot of this growth. आणि ह्याच्यामध्ये आम्ही पण मोलाचा वाटा उचललेला आहे इन लास्ट 25 इयर्स. सर, याच्याबद्दल काही इंटरेस्टिंग फिगर्स अँड फॅक्ट सांगता येतील? म्हणजे किती लोक रोज सिबिल चेक करतात किंवा आणखीन किती लोकांनी आतापर्यंत केलं आहे, त्यात महिलांचा किती सहभाग? व्हेरी व्हेरी वेल.
व्हेरी गुड क्वेश्चन. कारण आपण पहिल्यांदाच बोललोय की आमच्याकडे जवळपास 70 करोड कन्झ्युमर्सचा क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट अवेलेबल आहे. उद्योजकांबद्दल बोलायचं झालं तर 3.5 करोड. पण what is very heartening to see is India is awakening, right? And a lot of consumers are taking charge of their credit. आणि त्याच्यामध्ये कन्झ्युमर्सनी सुरुवात केली आहे की स्वतःचा स्कोअर they have started looking at their own score and report before applying to credit, which is amazing because then everything starts with awareness, right? आतापर्यंत जवळपास 17 करोड इंडिव्हिज्युअल्सनी स्वतःचा स्कोअर अँड रिपोर्ट चेक केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये द नंबर इज व्हेरी इम्प्रेसिव्ह. बट व्हॉट इज इवन मोर इम्प्रेसिव्ह इज द ॲक्सेलरेशन. हा नंबर इयर ऑन इयर वाढत चालला आहे आणि सगळ्यात जास्त ॲक्सेलरेशन येत आहे इज फ्रॉम हिंटरलँड्स, राईट? म्हणजे गावखेड्यातनं पण लोक स्वतःचा सिबिल स्कोअर चेक करतायत आणि दे आर गेटिंग ॲक्सेस टू देअर ओन स्कोअर अँड रिपोर्ट अँड दे आर एबल टू कंट्रोल देअर क्रेडिट प्रोफाईल. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सेगमेंट आहे वुमन कन्झ्युमर्स, राईट? अँड दे आर ऑल्सो गेटिंग ॲक्सेस टू. आता हे 17 करोड जे मी बोललो त्याच्यामध्ये जवळपास 20% इज वुमन कन्झ्युमर्स, राईट? विच इज व्हेरी व्हेरी हार्डनिंग टू सी, राईट? मेजॉरिटी ऑफ दिस 17 crore, ऑलमोस्ट 70% आर consumers which are coming from non-metro, right? So that is also exciting sign for India, right? So overall, it's a very very good sign. सर, शेवटचा प्रश्न. प्रत्येकाला आपला सिबिल स्कोर हा खूप चांगला हवा आहे, बरोबर, जेणेकरून त्याचं आर्थिक वर्तन चांगलं असेल तो नक्कीच वाढेल. पण तुम्ही झेन झीला काय सांगाल की कशा पद्धतीने तुम्ही तुमचे फायनान्शियल ट्रॅक रेकॉर्ड्स ठेवले पाहिजे किंवा काय तुम्ही मेसेज द्याल? I think it's a good ending note. Gen Zs are future of country, right? And if they start on the right track, it's always, good start is always, paves the way for future, Yes. right? And त्यांच्यासाठी what is extremely important is awareness. What goes in credit report and credit score, understanding that is extremely important. And then, getting on the right track is important. How you start, that first credit card. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा इंटरनेट आलं तेव्हा त्याचा यूज while it happened for a right reason, it also happened for a wrong reason. Similarly, जेव्हा तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळतंय राईट इझिली, तेव्हा त्याचा युटिलायझेशन तुम्ही कसं करता, फॉर राईट रिझन और रॉंग रिझन, दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट, राईट? सो मॅनेजिंग दॅट, having that right discipline is extremely important, not only for Gen Zs, for anybody out there who's starting on the, starting with the credit. What is extremely important is की तुम्ही कशी सुरुवात करताय, तुमची डिसिप्लिन कशी आहे, तुमची कर्जाची परतफेड कशी आहे. कारण इट्स अ सायकल ऑफ क्रेडिट. तुमचं बिहेवियर जर चांगलं असेल, तुमचा रिपेमेंट ट्रॅक जर चांगला असेल, इट कम्स बॅक टू गिव्ह यू अ गुड क्रेडिट स्कोर. अँड दॅट गुड क्रेडिट स्कोर गिव्स यू good loan terms and better financial future. So it's a cycle of credit. So if it is a good cycle, it is good for you. बराचदा एक प्रश्न आणखीन असा डोक्यात होतो की जेव्हा मी स्वतःचा क्रेडिट कोड सतत चेक करतो तर त्याचा सुद्धा आपल्या सिबिल स्कोअरवरती काही परिणाम होतो? नाही. हे लाईक आय सेड, वेगवेगळ्या माध्यमांतर्फे जेव्हा आम्ही लोकांशी बोलतो, दिस इज वन मिथ दॅट वी कॉमनली कम अक्रॉस एव्हरीवेअर. इन फॅक्ट दिस इज अ व्हेरी गुड प्रॅक्टिस. अर्लियर आय सेड की जेव्हा तुम्ही वारंवार कर्जासाठी ॲप्लिकेशन करता आणि इन अ व्हेरी शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम जर तुम्ही वारंवार अप्लाय करता तर इट इज नॉट अ गुड क्रेडिट बिहेवियर. पण जेव्हा तुम्ही सातत्याने स्वतःचा क्रेडिट स्कोअर स्वतः चेक करताय, इट्स अ गुड साईन, right? It's a very good sign. And it doesn't have any impact. जेव्हा तुम्ही स्वतःचा स्कोअर चेक करता तेव्हा it doesn't leave any trail on your credit report and it doesn't impact your credit score. It's a very good behavior and like I said, at TransUnion CIBIL we promote that behavior. आणि त्याच्यासाठी एक क्रेडिट रिपोर्ट आणि स्कोअर वार्षिक आम्ही फ्री केलेला आहे. You come to our website, you come to our app, whether you have Apple or Android device, download our app on your device and check your score. Come to our app and check your score. We always invite you. थँक्यू सर. लोकसत्तासाठी तुम्ही वेळ दिलात आणि मला वाटतं की आज आपण सगळ्या क्रेडिट स्कोअरविषयी सगळ्या बेसिक प्रश्नांची उत्तरं सरांकडनं घेतली आहे. त्यामुळे मी तुमचा आभारी आहे. थँक्यू सर.
धन्यवाद. इट वॉज वंडरफुल. या चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी आम्हाला पण आनंद आहे आणि अशा सत्रांमार्फत आम्हाला पण जास्तीत जास्त ऑडियन्स कडे पोचण्याची संधी मिळते. सो ऑलवेज वेलकम. थँक्यू सो मच.